चंबळच्या खोऱ्यांच्या इतिहासाबद्दल आजवर तुम्ही आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या। तिथल्या गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस कमी होत असला आणि त्यातच एखादी मोटिवेशनल स्टोरी जर या भारताला मोटिवेट करत असेल आणि प्रत्येकाच्या ओठावर जर तीच चर्चा असेल तर त्याबद्दल आपण जाणून घ्यायला हवं। मध्य प्रदेश मधल्या मुरेना जिल्ह्यातला बिलग्राम गावातला एक मुलगा गावाच्या कॉपी करायच्या प्रथेत अडकून 12वी फेल काय होतो आणि तिथून त्याच्या आयुष्याला कलाटणी काय मिळते। तो दिल्लीत जातो, संघर्ष करतो, आपल्या गर्लफ्रेंड सोबत अभ्यास करतो। एकमेकांवरच्या प्रेमाचं रूपांतर एकमेकांना अभ्यासासाठी दिलेल्या साथीवर होतं आणि दोघंही IPS IRS अधिकारी होतात। त्यांच्या या संघर्षावर 12th फेल नावाचं एक पुस्तक अनुराग पाठक लिहितात, ज्यावर लिहिलेलं असतं हारा वही जो लढा नाही। पुस्तकही फार प्रसिद्ध होतं आणि नंतर ते पुस्तक विधू विनोद चोप्रा या प्रसिद्ध डायरेक्टरच्या हातात पडतं आणि तो यावर चित्रपट काढतो। चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरतो आणि त्याचा स्ट्रगल प्रत्येकाला भावतो। मुंबईत ACP पदावर असणारे IPS मनोज शर्मा यांची ही कहाणी, त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तनिष्का आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। मध्य प्रदेश मधल्या चंबळ खोऱ्यातलं बिलग्राम नावाचं गाव, ज्या गावात 12वीला गेलं की फक्त आपल्याला कॉपी करून पास व्हायचंय इतकंच ध्येय तिथल्या विद्यार्थ्यांचं असतं आणि शिवाय पालकांचं सुद्धा असतं। कॉपी करून 12वी होऊन जेमतेम पास व्हायचं आणि त्यानंतर टायपिंग वगैरे करून कुठल्या तरी ऑफिसला क्लर्कची नोकरी करायची किंवा एखादा छोटा मोठा जॉब करायचा, इतकंच ध्येय तिथल्या मुलांचं। 12वीला सगळं गाव आणि सगळी शाळा या मुलांना कॉपी करायला मदत करत असते। त्याच गावचे आहेत मनोज शर्मा। ते सुद्धा 12वीला गेल्यानंतर त्यांना 12वीच्या परीक्षेत कॉपी करायची होती आणि छोटा मोठा जॉब देखील करायचा होता। पण त्याच वर्षी तिथे असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यामुळे तिथल्या कोणत्याच मुलांना कॉपी करता आली नाही आणि जवळजवळ 90% मुलं ही फेल झाली। स्वतः मनोज शर्मा सुद्धा हिंदी सोडून सर्व विषयात नापास झाले। मनोज यांचे वडील कृषी खात्यात नोकरीला होते, मात्र प्रामाणिकपणामुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली। 12वी नापास झाल्यानंतर 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या शर्मा कुटुंबाची जबाबदारी मनोज शर्मा यांच्यावर होती। मनोज शर्मा यांनी त्यांच्या भावाला सोबत घेऊन स्थानिक गावात प्रवासी वाहतूक सुरू केली। मात्र प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करताना अनेक खडतर प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि अशातच त्यांची गाडी जप्त होते। ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना 12वीला कॉपी करू दिली नव्हती, ज्यामुळे मनोज शर्मा नापास झाले होते, त्याच पोलीस अधिकाऱ्याने त्यांची गाडी जप्त केली आणि ती परत सुद्धा केली। त्यांना त्या पोलीस अधिकाऱ्याचा खरोखरच गर्व वाटला आणि हेवा सुद्धा वाटला। मनोज शर्मा यांनी त्याच पोलीस अधिकाऱ्याकडून आपल्याला पोलीस अधिकारी होण्यासाठी काय करावं लागेल या संपूर्ण अभ्यासाची माहिती घेतली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा त्याचं कुतूहल म्हणून सर्व माहिती दिली सुद्धा आणि सरते शेवटी इतकंच सांगितलं की पोलीस अधिकारी बनना है तो चीटिंग छोड़ना होगा। त्या दिवसापासून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मनोजने आपलं गाव सोडलं, पदवीचं शिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण केलं, ग्वालियर गाठलं होतं। मात्र इथे राहताना शिकताना खूप साऱ्या अडचणी मनोज शर्मा यांच्या पुढे होत्या। राहण्याची सोय नव्हती आणि 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती। त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काम करण्यास सुद्धा सुरुवात केली। मात्र इथे राहत असतानाच त्यांना UPSC विषयी माहिती झाली। जर आपल्याला अधिकारी व्हायचंय तर UPSC का नको, म्हणून त्यांनी थेट यासाठी दिल्ली गाठली। दिल्लीत आल्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हाही त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची आणि राहण्याची गैरसोय होतीच। त्यांनी त्यावेळेस ग्रंथालयात काम केलं, पिठाच्या गिरणीत काम केलं, इतकंच नाही तर श्रीमंत लोकांची कुत्री सुद्धा फिरवण्याचं काम केलं। याच काळात त्यांची ओळख त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत म्हणजेच त्यांची पत्नी श्रद्धा जोशी सोबत झाली। मनोज यांच्याकडे हिंदी विषयाबाबत माहिती घेण्यासाठी श्रद्धा त्यांच्याकडे आल्या होत्या। दोघात लवकरच मैत्री जमली। सुरुवातीच्या काळात श्रद्धाने सुद्धा इतर मुलींसारखं त्यांना बरेच दिवस नकार दिला। मात्र त्यांचा अभ्यास आणि संघर्ष सुरू असतानाच काही दिवसांसाठी मनोज आपल्या गावाकडे गेले आणि त्यांना मनोज यांची कमतरता जाणवली। स्वतः मनोज शर्मा असं म्हणतात की माझ्या यशामध्ये माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे। ते दिल्लीला येईपर्यंत त्यांनी आपला वाढदिवस कधीही साजरा केला नव्हता, पण त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने केक तयार करून आणला आणि मनोज यांना मात्र त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली। परंतु वारंवार श्रद्धा या मनोजला आपल्या करिअरवरती फोकस करण्यासाठी सांगायच्या। मनोजची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते काही श्रीमंत लोकांची कुत्री फिरायला संध्याकाळी घेऊन जायचे। आपल्याला कोणी बघायला नको याची ते पुरेपूर काळजी घ्यायचे। परंतु एक दिवस श्रद्धा यांनी मनोज यांना बघितलं, मात्र त्यावर कुठल्याही प्रकारे नकारात्मक रिॲक्ट न होता श्रद्धा यांनी त्यांच्या कामाचं कौतुकच केलं। UPSCच्या मेन्स परीक्षेला फक्त 8 दिवस बाकी असताना मनोज यांना एका विषयाच्या टेस्टमध्ये फार कमी मार्क आले।
तेव्हा ते फार नकारात्मक झाले होते. मात्र श्रद्धा यांनी एका कोचिंग क्लासच्या शिक्षकांकडून पेपर चेक करून घ्यायला मनोज यांना सांगितलं. त्या शिक्षकांनी मनोजचं त्या पेपरबद्दल भरमसाठ कौतुक केलं की तू पेपर उत्तम लिहिलायस. मात्र मनोज यांना नंतर कळलं की त्या शिक्षकांना श्रद्धा यांनी जाऊन सांगितलं होतं की त्याच्या या पेपरबद्दल सकारात्मक बोला. म्हणजेच काय, त्यांच्या गर्लफ्रेंड श्रद्धा यांची मनोज यांना वेळोवेळी साथ लाभली. श्रद्धा असं म्हणतात की उद्या सायंकाळी मनोजला जेवायला मिळेल की नाही याचं भविष्य आम्हाला माहित नव्हतं. मात्र एक दिवस आमचं भविष्य हे अधिकारी म्हणून पुढे येईल इतकी शाश्वती होती. देवाकडे मंदिरात आपल्या यशाची मागणी करताना त्यांनी आयुष्यभर आपण समाजासोबत आणि नोकरीसोबत प्रामाणिक राहू अशी शपथ घेतली होती. मात्र मनोज यांनी विचारलं की तुझी स्वप्न, कार, सोनं, डायमंड या सगळ्या गोष्टी कशा पूर्ण होतील? तर श्रद्धा यांनी त्यावेळेस नकार दिला होता की अशा कुठल्याही प्रकारच्या चैनीच्या वस्तू मला नकोयत. मनोज IPS आणि श्रद्धा या IRS झाल्यानंतर त्यांनी आजवर ज्वेलर्स शॉपमध्ये पाय सुद्धा ठेवलेला नाही अशी आठवण ते एका मुलाखतीत सांगतात. आम्ही दोघं जर अधिकारी झालो नसतो तरी सुद्धा आमच्या दोघांचं सोबत असणं इतकंच आमच्यासाठी महत्वाचं होतं असंही श्रद्धा म्हणतात. मनोज यांचं असं म्हणणं आहे की प्रामाणिकपणा तुमच्या अंगी असला पाहिजे, तो तुमच्या अभ्यासात असला पाहिजे, तुमच्या वागण्यात असला पाहिजे, तुमच्या कामात देखील असला पाहिजे. आणि हुशारी ही पुस्तकात नसली पाहिजे तर ती आपल्या जीवनात असली पाहिजे. प्रामाणिकपणा आणि हुशारी या दोन गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही कोणतंही यश गाठू शकता असं मनोज सांगतात. मनोज विद्यार्थी दशेत असताना एका ग्रंथालयात झोपायचे. तिथे एकदा एक कवी कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यावेळेस ते मनोज सोबतच त्या ग्रंथालयात झोपले. सकाळी उठल्यावर त्यांनी मनोजकडून कंगवा आणि तेल मागितलं. ते मनोजकडे नव्हतं. नंतर त्यांनी आरसा मागितला. तो सुद्धा मनोजकडे नव्हता. त्यावर ते कवी असं म्हणाले की ज्या वयात मुलांना आरशात बघून स्वतःला सुंदर दिसावं असं वाटतं त्या वयात तुझ्याकडे आरसा नसेल तर तू नक्की आयुष्यात खूप मोठा होशील. मनोज आणि श्रद्धा यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली. दोघंही अधिकारी झाले तरी सुद्धा त्यांच्यातलं प्रेम हे आजपर्यंत इतकं परफेक्ट आहे की ते स्वतःला रूममेट किंवा बेस्ट फ्रेंड समजतात. सध्या त्यांच्यावर आधारित चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. चित्रपटापेक्षा त्यांचं पुस्तक खूप भारी आहे आणि पुस्तकापेक्षा त्यांचं खरं आयुष्य त्याहूनही अधिक अभिमानास्पद आहे. त्यांच्या या जिद्दीला आणि यशाला खरोखर इन्फोवारीचा सलाम. अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आणि राजकीय घडामोडींसाठी इन्फोवारी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.